ओके गाइस, चला पुढे घेऊन जाऊया आपण. पुढे पाहणार आहोत आपण एक कन्सेप्ट आहे फ्री इलेक्ट्रॉन्स. मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय? फ्री इलेक्ट्रॉन्स. लेट्स सी गाइस. हे सी लक्ष द्या. Every atom of a metallic conductor has one or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus. These are called free electrons. Getting guys? So as shown in the figure, this is the figure guys, 3.3. This is another 3.3. नाही 3.4 आहे. 3.3 मगाशी बघितलं आपण फ्री इलेक्ट्रॉन्सची, राईट. These electrons can easily move from one part of the conductor to its other part. The negative charge of the electrons also get transferred as a result of this motion. The free electrons in a conductor are the carriers of negative charge, right? So लीट लक्ष द्यायचं. मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो, मग परत तुमच्याकडे येतो. तुम्हाला कन्सेप्ट इथले ते क्लिअर करतो मी. लक्ष द्या फक्त. तर मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर कोणत्याही धातू रूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणुजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असे असतात जे अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण बलाने बद्ध असतात. त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन, ते मुक्त असतात, ते फ्री असतात. जसे तुम्ही मुलं, तुम्ही बंधनात आहात का? नाही आहात तुम्ही बंधनामध्ये, असं द्या. बरेच मुलं आहात बंधनामध्ये. तर जे इलेक्ट्रॉन असतात ते एका भागातून दुसऱ्या भागाकडे सहज जाऊ शकतात. यामुळे मुक्त इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभाराचे वहन होते. म्हणजेच वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभाराचे वाहक असतात. आता तुम्हाला याची आकृती मी तुम्हाला काढून दाखवतो. इथल्या इथे बघा, लक्ष द्या. हा आहे आपलं अणुकेंद्रक, बरोबर. याला आपण न्यूक्लियस म्हणूया, अणुकेंद्रक म्हणूया. आणि या अणुकेंद्रकाच्या भोवती हे या कक्षा असतात, आपण म्हणतो ऑर्बिट्स असतात. आणि त्या ऑर्बिट्स मध्ये, या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग, राईट. सॉरी, हा नीट झाला नाही, ते एकच आहे. आता नीट लक्ष द्या. समज मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे की एक सोडियम धातू म्हणूया आपण, सोडियम मेटल और धातू येथे. सॉरी, सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 281. किती येतं? 281, 2,8,1. आता 281 म्हणजे काय? तर पहिली जी ऑर्बिट आहे, फर्स्ट ऑर्बिट आहे. त्यामुळे तुम्हाला एक मिनिट, मी तुम्हाला ना दुसरे हे ओपन करतो, थोडं क्लिअर तुम्हाला दिसेल. सांगा. चला, तर मी तुम्हाला इथे परत आकृती करून दाखवतो. दॅट विल बी बेटर गाईज. सॉरी. सपोज दिस इज युअर न्यूक्लियस म्हणायला, किंवा केंद्रक म्हणूया आपण. त्या केंद्रकामध्ये असतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, राईट. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. अँड अलॉंग द म्हणतात ना की याच्या बाजूला यू कॅन सी गाईस, हे माझ्या नीट येत नाही पण लक्ष द्या. दिस आर द ऑर्बिट्स. या इलेक्ट्रॉनच्या कक्षा आहेत. दिस आर द ऑर्बिट्स. आणि या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स काय करत असतात? दे आर ऑर्बिट. ते त्याच्यामध्ये फिरत असतात, बरोबर, त्यांची जी असतात. आता सपोज आपण एक्झाम्पल घेतलं मागे सांगितल्याप्रमाणे, Na म्हणजे काय? सोडियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 11 आहे अणुअंक. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती आहे? 281. इलेक्ट्रॉनिक स्वरूप म्हणतो. आता 281 म्हणजे काय? तर ही फर्स्ट आहे, बघा लक्ष द्या. ही फर्स्ट आहे ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट आहे, आणि ही थर्ड ऑर्बिट आहे, किंवा पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. आता पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन बघूया आपण. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत तुमचे 2 इलेक्ट्रॉन आहेत. किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन. देर आर मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स, राईट. भरला. याच्या पुढेची कॅपॅसिटी. देन यू हॅव 8 इलेक्ट्रॉन्स. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 8 इलेक्ट्रॉन्स. बघा मला, बघा. फर्स्ट 2, सेकंड 8 इलेक्ट्रॉन्स, आणि परत थर्ड मध्ये 1 इलेक्ट्रॉन, राईट. इथे 8 दाखवायचे झाले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता राहिलं का? हा 1 इलेक्ट्रॉन. दिस हा एक आउटर आला 1 इलेक्ट्रॉन. आता काय होतं बघा, लक्ष द्या. ऍट दिस स्टेज हा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे ना, दिस वन, इट इज अ फ्री इलेक्ट्रॉन. याला काय म्हणतात? फ्री इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, याला काय म्हणतात? फ्री इलेक्ट्रॉन, मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात याला. कळलं? याला काय म्हणतात? फ्री इलेक्ट्रॉन किंवा मुक्त इलेक्ट्रॉन याला म्हणतात. आता हा जो फ्री इलेक्ट्रॉन असतो ना, आता हे अणू भरपूर असतात असं मग, त्यामुळे एका अणूमध्ये जर एक असेल, तर जर समजा आपण एक्झाम्पल घेतो, मी एक रॉड घेतला कोणत्याही मेटलचा, सपोज अल्युमिनियमचा रॉड घेतला. त्या अल्युमिनियम मध्ये इथे 3 फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत सपोज समोर. तर या रॉड मध्ये, किंवा हा पुन्हा आपण रॉड घेतला अल्युमिनियमचा, सो व्हॉट डू गेट हिअर? तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी? यू विल गेट मेनी फ्री इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला बरेच फ्री इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मिळतील. बरेच फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा मुक्त इलेक्ट्रॉन या ठिकाणी तुम्हाला मिळतील. बरेच फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा मुक्त इलेक्ट्रॉन तुम्हाला मिळतील या ठिकाणी. गेटिंग? आणि मग ते रॅन्डमली मूव्ह करत असतात. ते इकडे तिकडे, इकडे तिकडे ते रॅन्डमली जात असतात.
समजतंय का तुम्हाला? ते कसे आपल्या या ठिकाणी तुम्हाला जात असतं त्या धातूमध्ये. आता होतं काय, अनलेस अँड अंटिल यू गिव्ह सम पोटेन्शियल डिफरन्स किंवा यू प्रोव्हाइड सम चार्ज किंवा दोन्ही बाजूला, राईट. सपोज बघा आता, सपोज मी काय केलं आता, नीट लक्ष द्या. मी इथे घेतलं तुमचा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी घेतला, समजा एक सेल जोडला मी इथे, आणि इथे निगेटिव्ह चार्ज घेतला, आणि हा एक रॉड आहे, राईट. दिस इज अ मेटॅलिक रॉड गाईस, मेटॅलिक रॉड म्हणजे त्याला MR, राईट. नाव व्हॉट विल हॅपन. आता बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे असे नाही राहणार. सॉरी गाईस, एक मिनिट. हे इलेक्ट्रॉन्स आहेत ना तुमचे, हे असे इकडे रॅन्डमली नाही होणार. ओके, सो दे विल नॉट मूव्ह रॅन्डमली. रॅन्डमली नाही तर कसे मूव्ह होणार ते, दे विल मूव्ह इन अ स्ट्रेट. बघा कसं होणार ते, दे विल मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. हे सगळे असे या एकाच म्हणतात ना, एकाच डिरेक्शन मध्ये फ्लो होते सगळे. दे विल फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. गेटिंग? तर माझ्यामध्ये सर्वांना आता कळलेलं आहे मुक्त इलेक्ट्रॉन्स कसे असतात, काय असतात वगैरे. चला पुढे जाऊया. आता तुम्हाला तारे, ऍक्च्युली मी तुम्हाला मागे सांगितलं, ते परत समजून सांगायची गरज तर वाटत नाही मला, पण तरी सांगून देतो. मी तुम्हाला आताच क्लिअर केलं बघा, आत्ताच्या गोष्टी क्लिअर केल्या बघा, मी स्वतःहून तुम्हाला क्लिअर करून दाखवलं. करंट फ्लोविंग इन अ मेटॅलिक वायर, करंट फ्लोविंग इन मेटॅलिक वायर. या ठिकाणी बघा, यू कॅन सी रॅन्डम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द वायर. ही रॅन्डम मोशन आहे. बिफोर अटॅचिंग एनी, बिफोर अप्लाइंग एनी पोटेन्शियल डिफरन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, बिफोर अप्लाइंग इट, दे आर मूविंग रैंडमली. रैंडमली कहते हो तुम्हाला, रैंडमली याद रुचि कुठे पर, एक इधर जा रहा है कि उधर जा रहा है, मैं इधर चला, मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, वगैरह वगैरह. नाउ व्हेन यू अप्लाय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, तुम्हाला लगेच मगाशी पण तुम्हाला मी सेम डायग्राम दाखवला होता, फक्त एवढंच की थोडा डायग्राम होता. इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन द डिरेक्शन ऑफ निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मूव्ह होतात. गेटिंग गाईस? ते सगळं दिलं मी वाचत बसत नाही आता. आणि इथे तुम्हाला इलेक्ट्रिक सेल वापरलेला आहे, हा इलेक्ट्रिक सेल. बरोबर, मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की जर तुमच्या घरातला जर सेल तुम्ही बघितला, हा तुमचा सेल असतो. यू कॅन सी गाईज हिअर देर इज अ पॉझिटिव्ह असं दिलेलं असतं एका ठिकाणी, इकडे निगेटिव्ह असतं. तुमच्या घरातल्या सेलमध्ये सुद्धा यू कॅन सी, तुम्ही पाहू शकता, राईट. नाउ ड्यू टू द फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स, हे लक्षात द्या, ड्यू टू फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स करंट स्टार्ट फ्लोविंग थ्रू द वायर. This motion of electron is irregular, but there is a definite and non-zero value of the average velocity. आता इलेक्ट्रिसिटीचा फ्लो याच्या अपोजिट लक्षात द्या. इलेक्ट्रिसिटी फ्लोज इन दी अपोजिट डिरेक्शन, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन दी डिरेक्शन ऑफ निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण एक्सप्लेन थोडंसं वाचून असं बघा. तारेतून जाणारी विद्युत धारा, हे तुम्ही बघितलं की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत यांची गती कशी आहे, तर यादृच्छिक आहे. एक चालला पूर्वेला, एक चालला पश्चिमेला, एक चालला दक्षिणेला, एक चालला उत्तरेला, वगैरे वगैरे, राईट. पण ज्या वेळेस आपण त्याला काय करतो, एखादं सॉरी विभवांतर त्या ठिकाणी आपण उपस्थित करतो, राईट, किंवा विभवांतर निर्माण करतो त्या ठिकाणी, तेव्हाच त्याची गती कशी होते, तर इलेक्ट्रॉन्स वाहतात कुठून, निगेटिव्ह म्हणजे ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे ते इलेक्ट्रॉन्स वाहत असतात. सेम टाइम तुमची विद्युत धारा तयार होते या दिशेने, म्हणजे कोणत्या दिशेने, त्याच्या अपोजिट दिशेने, धनकडून ऋणाकडे. एवढं तुमच्या फक्त हा एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात ठेवायचा आहे, पाठवर्गात बसायची गरज नाही. बरोबर. बघा, तर इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असल्याने तारेच्या ऋण टोकाकडून म्हणजेच कमी विभागाकडून धन टोकाकडे जास्त विभागाकडे प्रवाहित होतात. याच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युत धारा वाहू लागते. इलेक्ट्रॉनची ही हालचाल अनियमित अशा रीतीने, अशा चालीने सुरू असते, लक्षात घ्या. समजतंय तुम्हाला? गुड. तुम्हाला धडा मोठा आहे, थोडासा मोठा आहे, जास्त नाहीये. उद्या आपला धडा शक्यतो होऊन जाईल, एवढा काही वेळ लागणार नाही. गणित वगैरे आपण नाही घेणार आहोत ते, पण धडा खरंच महत्वाचा तुमच्यासाठी. सॉरी गाईस, कुठे आपण, चला हे झालं ना, इकडे पाहणार आपण विद्युत धारा पाहायचा, पण इलेक्ट्रिक करंट. So guys, chalo, let's move ahead. Electric current, I already told you. Let's see guys. An electric current is what is the flow of electrons through a conductor. Quantitatively, current is defined as the charge passing through a conductor in unit time. If charge Q is flowing through the cross section of a conductor in time t, then current is equal to I
इज इक्वल टू क्यू अपॉन टी हा एक फॉर्म्युला आहे. करंट इज इक्वल टू आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. टी क्यू काय तुमचा चार्ज अँड टी इज द टाइम. द एसआय युनिट ऑफ द एसिड ऑफ चार्जचा एसिड किती आहे कुलोम. ऑलरेडी सांगितलं. करंट इज एक्सप्रेस इन एम्पियर. करंट कसं म्हणतो मोजतो आपण एम्पियर मध्ये राईट. इवन दो इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड conventionally the direction of inner current flow is taken to be opposite of direction of the flow of electron that is from positive end to the negative end of a cell. हे तुम्हाला मी आताच क्लिअर केलं होतं. सांगितलं तुम्हाला मी आताच क्लिअर केलं होतं या गोष्टी सगळ्या. सो मेनी ऑफ द थिंग्स मी झाडात यायच्या आधीच तुम्हाला काही गोष्टी सांगत चाललेलो आहे. चलो right, the charge of one electron is equal to 1.6 into 10 raised to minus 19 c. C means coulomb. C means coulomb. All these are the scientists. मी आधी सांगितलं होतं बघा एम्पियर जो होतं तुम्हाला ठिकाणी दाखवलेलं आहे. हे इज द एम्पियर. बरोबर. सॉरी त्याच्या आधी वाचूया नंतर येऊया एम्पियर कडे. सो डेफिनेशन दिल्यात काय. लेट्स सी हियर. एम्पियर. व्हॉट इज एम्पियर? 1 ampere is said to flow in a conductor if 1 coulomb charge flows through 8 every second, right? So 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. S म्हणजे सेकंड, C म्हणजे कुलोम, A म्हणजे एम्पियर. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑल द हे जे काही नावं आहे ही सर्व नावं शास्त्रज्ञांची दिलेली आहे. दिस इज द एम्पियर. व्हेरी स्मॉल युनिट ऑफ करंट आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट्स. 1 मिली. मिली सांगितलं ना, मिली म्हणजे -3, मायक्रो मीन्स -6, राईट. हा फ्रेंच मॅथमॅटिशियन आणि सायंटिस्ट होता कोण? एम्पियर. Conducted a number of experiments on electricity. Today we can measure the current flowing in a conductor only because of his work. The unit of current is called as ampere in his honor, right? त्याने काम केलं होतं त्याला म्हणतात आपण एम्पियर म्हणतो, राईट. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पण अशी काही कामं करा, तुमची सुद्धा नावं अशी इतिहासात, विज्ञानात, भूगोलात सुद्धा पाहायला मिळतील. चला. सो विद्युतधारा सॉरी वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा होय. वाहकाचे मूल्य त्याचे मूल्य आय असतं. आय म्हणजे एक आय म्हणजे किती येतं? क्यू अपॉन टी. क्यू म्हणजे काय? कुलोम. त्याला म्हणतो आपण विद्युत प्रभार, जे आपण दाखवतो कुलोम मध्ये. विद्युतधारा एम्पियर मध्ये मोजतात आणि एक इलेक्ट्रॉन प्रभार असतो 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलोम. 1.6 गुणिले 10⁻19 कुलोम, राईट. इथे पण तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा मी की इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असते. मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ही ऋणाकडून धन टोकाकडे असते, परंतु विद्युतधारा दर्शनाची संकेत मान्य दिशा लक्षात घ्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असते. म्हणजे धनकडून ऋणाकडे, धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. तुम्हाला मागाशी सांगितलं मी. हे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या काही खूप मोठे म्हणतात ना, काही फॉर्म्युले असे काही खूप मोठे नाहीयेत. 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. मिली, मायक्रो, मग सांगितलं मिली म्हणजे 10 raised to minus 3, मायक्रोचा अर्थ होतो -6. एक फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक आहेत एम्पियर, यांनी सगळे शोध लावले. म्हणून विद्युत धारेचा एक आपण एम्पियर मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? एम्पियर मध्ये, राईट. सॉरी गाईज. चला पुढे जाऊया. लेट्स गो अहेड. काही एक्झाम्पल दिलेत, आपण एक्झाम्पल नंतर पाहणार आहोत. काही एवढी खूप कठीण नाही ते. तुम्हाला पुढे शिकायचंय रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ. रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ काय आहे बघा. ओहम्स लॉ तुम्हाला सांगतो. आणि रेझिस्टन्स म्हणजे काय? द रिलेशनशिप बिटवीन करंट फ्लोविंग थ्रू अ वायर that is I and the potential difference V can be obtained from the law that is given by German scientist. आपण जर्मन सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे जॉर्ज सायमन ओहम. काय सांगतो बघा. बघा हा इथे लॉ इथे दिलाय. फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर मीन्स लेंथ, एरिया, क्रॉस सेक्शन, टेम्परेचर अँड मटेरियल मेडअप ऑफ. हा लॉ इथे बघा. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट I flowing through it is directly proportional to the potential difference V. बरोबर. सो दॅट इज त्यांचं म्हणणं काय? I is directly proportional. समचलनामध्ये आहे. I हा डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दॅट मीन्स I is equal to K upon V. आता हा जो K आहे ना, हा K काय? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी आहे अँड दॅट इज टेकन एज R. R म्हणजे काय? रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. आणि हा जो R आहे, बरोबर, R इज इक्वल टू R जो आहे ना, R इज इक्वल टू V अपॉन I. आणि यालाच म्हणतात ओहम्स लॉ. लॉ म्हणजे एवढाच आहे, लक्षात घ्या. इथून एवढाच लॉ आहे तुमचा, एवढाच लॉ आहे.
त्याला म्हणतात ओहमचा नियम. तुम्हाला आणखी समजावून सांगतो मी ओहमचा नियम, 2 मिनिटं द्या. So we can obtain SI unit of resistance from the above formula. Potential difference and current are measured in volts and amperes. Therefore, 1 volt upon 1 ampere is equal to 1 ohm, right? 1 ohm. R तुम्ही जो काढता तो कसं मिळतो आपण 1 ohm. That is the resistance of 1 ohm is equal to 1 ampere current upon 1 ampere current flow केल्यानंतर potential difference किती पाहिजे? 1 volt पाहिजे. थोडीशी टर्मिनॉलॉजी डिफरंट वाटते, डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. व्हिडिओ पुन्हा बघा किंवा मग पुन्हा तुमचा जसं तुम्हाला जमेल तसं थोडंसं रीड करा, वाचन करा, तुम्हाला ते कळेल. एवढंसं कठीण नाही. विद्युत रोध म्हणजे काय आणि ओहमचा नियम. ओहमचा नियम काय सांगतो तर वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून जाणारी विद्युतधारा ही वाहकाच्या 2 टोकांमधील जे विभवांतर असतं त्याच्या समानुपाती असते. म्हणजे आय हा समचलनराशी आहे व्हीच्या. आय विद्युतधारा आहे, व्ही समचलन आहे. आता हे जे सोडवलं आपण, हे समचलन सोडवलं तुम्हाला मिळतो आर. आर म्हणजे के म्हणजे काय? आर. तर वाहकाचा रोध, काय होता? वाहकाचा रोध आर. आणि हा मोजतो आपण ओहम मध्ये. आता ओहम कोण आहे? ओहम सुद्धा शास्त्रज्ञ आहे. ओम नाही, ओहम. बरोबर. तर याला ओहमचा नियम 1 व्होल्ट छेदात 1 अँपियर बरोबर 1 ओहम. बरोबर. बघा हे तुम्हाला ओहमचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओहम. ओहम हे कोण आहेत? तर जॉर्ज सायमन ओहम आहेत, ज्या भौतिक शास्त्रज्ञ, जर्मन भौतिक शास्त्रज्ञ आहेत ते. आणि त्यांनी रोध मोजण्यासाठी नियम प्रस्तावित केला म्हणून त्यांनी जे काही कार्य केला ओहम असे म्हणतात. गेटिंग म्हणजे रेजिस्टन्स. आता बघा म्हणतो रेजिस्टन्स म्हणजे काय. Sorry. As shown in the figure 3.4, there are a large number of free electrons in a conductor. They are constantly in random motion. When a potential difference is applied between the two ends of the conductor, these electrons start moving from the end at a lower potential to the end at a higher potential. Okay. Now, sorry, where we are. So this potential, this directional motion of electrons causes the flow of current. Moving electrons strike the atoms and ions which lie along their path. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, ते काय होतं, ते आदळतात, स्ट्राईक करतात. Such collision cause hindrance, त्यामुळे त्याला अडथळा तयार होतो to the flow of electrons and oppose the electron. This hindrance is called as resistance of the conductor. मग सांगितल्याप्रमाणे याला काय म्हणतात? रेजिस्टन्स म्हणतात. राईट. म्हणजे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणखी थोडंसं क्लिअर करून आधी सांगितलेल्या असतात. तर जे इलेक्ट्रॉन मुक्त असतात की नाही, ते सातत्याने यादृच्छिक गतीमध्ये असतात. वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतर जर आपण प्रयुक्त केले तर इलेक्ट्रॉनची कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा होतो व विद्युतधारेला विरोध होतो. लक्षात घ्या, विरोध कोणाला होतो? विद्युतधारेला. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. काय म्हणतात? वाहकाचा रोध असे म्हणत असतात. राईट. पुढे बघा काय कन्सेप्ट अजून तुम्हाला पुढे शिकायचं. एक रेझिस्टिव्हिटी म्हणजेच रोधकता. रेझिस्टिव्हिटी किंवा रोधकता. At a given temperature, the resistance R of a conductor depends on the length, area of cross section A and the material it is made up of. Right? And the material it is made up of. Right? If the resistance of a conductor, जर तुम्ही म्हटला R, तर तुम्हाला फॉर्म्युला ठिकाणी दिलेला आहे की R is equal to rho. बघा हे चिन्ह असं रो आहे, तर रो म्हणतात. RHO रो पुढे आहे, तुम्हाला दिसेल ते. राईट. ठीक आहे. सो rho is the constant of proportionality and is called as resistivity of the material. The unit of resistivity is ohm meter. Ohm meter. Resistivity is a specific property of a material and different materials have different resistivity. प्रत्येकाची रेजिस्टिव्हिटी वेगळी असते. कोणाकोणाचं कॉपरचं पण दिलं तुम्हाला. कॉपरचं किती आहे? 1.7 into 10⁻⁸ ओहम मीटर. नायक्रोमचं 1.1, डायमंडचं 1.62 into 10⁻13. खूप मोठी आहे ती, लक्षात घ्या. राईट. परत सांगतो बघा तुम्हाला. रोधकता. रोधकता म्हणजे काय? तर विशिष्ट तापमानात जर आपण विचार केला, वाहकाचा रोध असेल R, वाहकाचा वाहक पदार्थ त्याची लांबी असेल L आणि काटछेदी क्षेत्रफळ असेल A, त्याला क्रॉस सेक्शनचा एरिया म्हणतात. देन R बरोबर तुम्हाला मिळालेल्या ठिकाणी काय मिळालं? R बघा तुम्हाला ठिकाणी R इज इक्वल टू व्हॉट गाईस? तर
रो हा समानुपातीचा स्थिरांक आहे, हा स्थिरांक आहे कॉन्स्टंट मध्ये प्रोपोर्शनॅलिटी. याला पदार्थाची रोधकता किंवा रेझिस्टिव्हिटी असे म्हणतात. एसआय पद्धतीमध्ये रोधकतेचे एकक आहे ओहम मीटर. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता कशी असते, भिन्न असते, वेगवेगळी असते. काही उदाहरणं पण तुम्हाला दिलेली आहेत. जसं तुम्ही जर विचार केला तर तांबे नायक्रोम यांची रोधकता कमी आहे कारण इथे मायनस आहे. पण हिरा बघा, हिऱ्याची रोधकता किती आहे, 10⁻13 म्हणजे भरपूर मोठी आली भरपूर आहे ती, राईट.